शूलपाणीच्या जंगलाबद्दल कोणाला माहिती नाही. नर्मदा परिक्रमा म्हटल्यावर असा क्वचित एखादा सापडेल. आणि त्या शूलपाणीच्या जंगलामधनं आमचाही प्रवास चालू होता. सडक मार्गाने आम्ही चाललेलो होतो. अत्यंत उन्हातानाचे दिवस होते आणि आम्हाला थोडंसं असं समजलं होतं की एक आश्रम 7 किलोमीटर अंतर चालल्यावर आहे. एक सेवेकरी आले, ते गाडी घेऊन आले आणि त्यांनी आम्हाला भोजनाला चक्क रस्त्यावर बसवलं. आणि भोजन म्हणजे काय होतं, तर आपल्याकडे हिरव्या मिरच्या असतात. त्या हिरव्या मिरच्यांची भाजी होती. त्या हिरव्या मिरच्यांचंच लोणचं होतं आणि त्या हिरव्या मिरच्यांचाच ठेचा होता आणि त्याबरोबर पोळी. हे भोजन आम्हाला त्यांनी त्यावेळी दिलं. परंतु लागलेली भूक पाहिल्यावर आम्ही काय जेवतो याकडे आमचं लक्ष गेलं नाही. आणि तेव्हाच अचानक जंगलातनं एक भिल्लीण आपण म्हणतो, गरीब, अत्यंत अंगावरचे फाटके कपडे असं सगळं वर्णन करता येईल आणि जखड म्हातारी अशा स्वरूपात एक भिल्लीण आमच्या समोर आली. पण त्या मैयाच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं, ते पाहिल्यावर आमच्या मनात काय परिवर्तन घडलं ते आत्ता शब्दात सांगणं अवघड आहे. पण आम्ही जणू काही उठलो, त्यांच्या दर्शनाला गेलो. त्यांनी आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं, मस्तकावरनं हात फिरवले आणि खूप आशीर्वाद दिले आणि म्हणाल्या, "आप यहाँ आ गए, आपकी भेट हो गई, आप परिक्रमा में, आपकी परिक्रमा बहुत सफल होगी." खूप आशीर्वाद त्यांनी आम्हाला दिले. तो एक प्रसंग झाल्यानंतर काही दिवसांनी आम्ही पुढे असेच चालत होतो आणि आमच्या दोघांच्याही मनात फक्त हनुमंतांचा विचार आणि तो का यायला लागला हे आम्हालाही कळलं नाही. आणि एके ठिकाणी एका असा बाक होता, त्या बाकावरती हातात चहाची केटल असते, ती घेऊन एक साधू बुवा उभे होते आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर हनुमंतांची आठवण यायला लागली. त्यांनी आमचं खूप स्वागत केलं, आम्हाला चहा दिला. आमच्या हातात दंड होता, ते दोन्ही दंड हातात घेऊन त्यांनी फोटो काढून घेतले आणि काही त्यांच्याशी संवाद नाही आणि ते अचानक आम्हाला म्हणाले, "शूलपाणी में तो आपको मैया मिल चुकी है." आणि ते म्हटल्या म्हटल्या आमच्या अंगावर काटा आला आणि तिथे आम्हाला समजलं, त्या ज्या जखड म्हातारीच्या वेशात आम्हाला भेटली होती, ती साक्षात मैयाच होती आणि त्याचं पुष्टीकरण त्या साधूबाबांनी केलं. हा एक अगदी म्हणजे असा कोरला गेला प्रसंग.